अहिल्यानगर तालुक्यातील सोनेवाडी येथील संजीवनी गडावर दत्त जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न झालाय। जीवनात खरं सुख परमार्थिक कार्यात असून संसाराबरोबरच परमार्थ देखील करा। संत सेवा नेहमी चांगली दिशा देण्याचं काम करते। मुला मुलींना चांगले संस्कार द्या, चांगलं शिक्षण द्या, त्याचबरोबर धर्म कार्यासाठीही प्रत्येकाचा सहभाग असावा असं प्रतिपादन महंत शंकर भारती महाराज यांनी केले। नगर तालुक्यातील सोनेवाडी येथील संजीवनी गडावर दत्त जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं काल्याची कीर्तन सेवा शंकर भारती महाराज यांची पार पडली। यावेळी महाराष्ट्रासह कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, गुजरात आदी राज्यातून देखील अनेक भाविक भक्त या ठिकाणी दत्त जयंती सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्त श्री क्षेत्र संजीवनी गडावर मोठ्या संख्येने उपस्थित होते। शंकर भारती महाराज पुढे बोलताना म्हणाले, गोमातेची सेवा करा, धर्मकार्यात मदत करा। साधू संत या सृष्टीच्या हितासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचत असतात, त्यामुळे साधू संतांनी हाती घेतलेल्या धर्मकार्याला सहकार्य करा। संजीवनी गडावर 12ही महिने अन्नदान सुरू आहे। भाविक भक्तांच्या लोकसहभागामुळेच या गडावर गेल्या अनेक वर्षांपासून सेवा कार्य सुरू असल्याचं शंकर भारती महाराज म्हणाले। या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून श्री क्षेत्र काशी पंचदशनाम जुना आखाडा येथील उमाशंकर भारती महाराज, संजीवनी गडाचे महंत ओम भारती महाराज, सोम भारती महाराज, व्यवस्थापक सूर्यकांत वासरे यांच्यासह अनेक संत, महंत, भाविक भक्त तसेच सोनेवाडी, मेहकरी, पारगाव, भातोडी, पिंपळगाव, लांडगा या परिसरातील ग्रामस्थही या हरिनाम सप्ताहाच्या सांगते प्रसंगी उपस्थित होते। तर महाप्रसादानं या कार्यक्रमाची सांगता झाली आहे। पूजा केल्यावरच भक्ती होईल का नाही, मग वाचन केल्यावरच भक्ती होईल का नाही, शास्त्र पुराण पाहिल्यानंतर भक्ती होईल का नाही, याच्यात सुखच नाहीये। मग कशात सुख आहे पहा, सुखांचा नियंता जो ब्रह्मांड नायक जो आहे ना, त्याचा जन्म मथुरेमध्ये झालेला आहे। कधी तर जाऊन ह्या नजरेने पहा, आधी काय अधिकार असेल त्या गोकुळामध्ये असणाऱ्या यशोदा मात्यानं किती अधिकार आहे। आपल्याला पोरं ऐकणार, पुरी ऐकणार, मसाडा ऐकणार, गाई ऐकणार, नवरी ऐकणार, पण तुम्ही ऐकताल काय? संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जर असा टाइम असला, यशोदे मातेनं कावळ्याला, चिमण्याला जे काही एवढं गर्दा करतात ना, हे गर्दी तुमची तिकडे जाऊ द्या असं म्हणून सांगितलेले महाराज। कधी वृंदावन, गोकुळ आणि मथुरेत जर गेलात ना, प्रश्नाला ताप न होईल अशा प्रकारनं आई त्याचा सांभाळ करते। आणि तीच प्रथा आतापर्यंत त्या पशुपक्ष्यांना सांभाळले गेलेले। कधी तर मथुरेला जाऊन, गोकुळाला जाऊन पहा, मथुरे म्हणजे वृंदावन, मथुरेतून आणि गोकुळ पर्यंत एवढ्या वेळेमध्ये कावळा, चिमणी जे काही पशु पक्षी आहेत ना, अजिबात गर्दा नाही करत। लबाड वाटलं तर कधी तर जाऊन पहा, विठ्ठला विठ्ठला असेल ते काय संगत केली असतील ह्या पशु पक्ष्यांना, किती काय केलं असतात। संतांचे संगतीतली ही अशी असणारी बुद्धी आहे, की अशा प्रकारचे विश्लेषण त्यांच्या जवळ आहे। आणि एवढंच नाही तर महाराज संगत करना बडे की तो बडत 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 जाए, संगत करना गधे की तो दो दो लाता खाए, पंडित को पंडित मिले तो हो दो दो बाता, और गधे को गधा मिल गया तो खाए दो दो लाता। अशा प्रकारची संगती असते महाराज। संगतीमध्ये या, इथून चांगला सोहळा हे वारकरी संप्रदाय असणारे लहान लहान लेकरं इथं आले। कीर्तनकार लोक मला माहिती नसताना येऊन आपणच गपचूप उभं राहिले, हे मला माहिती नाही महाराज। काय त्यांची वाहवा असेल, काय त्यांची शाबासकी असेल, काय त्यांची मयूरता असेल, काय त्यांचं वैभव असेल, परमार्थामध्ये फार मोठं वैभव असायला पाहिजे महाराज। कारण त्या वैभवामध्ये सुख आहे, त्यांच्या असणाऱ्या ह्या 6 गुणामध्ये सुख आहे। काय रे भाऊ तुझ्याकडे, माझ्याकडे सुख आहे। काय तुझ्याजवळ सुखाचा आधार काय? हृदय मोठं आहे तुझ्याजवळ। प्रतिनिधी मयूर मुखेकर, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।